हॅलो. ट्रिप तर खूप छान झाली, पण एकच गोष्ट झाली, की आमची गाडी आधी पंक्चर झाली. हे तुम्ही बघताय पावसाळ्याच्या वातावरणात आम्ही सुंदर अशा ठिकाणी फिरायला गेलो होतो, ते म्हणजे कपिलधारा तीर्थ. हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनाई गावाजवळ असलेले एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले पवित्र तीर्थ क्षेत्र आहे. याला मातृगया तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. तुम्ही बघू शकतात वातावरण तर अतिशय सुंदर होतं. सगळीकडे छान पावसाने नयनरम्य वातावरण झालेलं होतं. आणि याचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असं आहे, ऋणमुक्ती या तीर्थावर स्नान केल्यास मनुष्य ऋणातून मुक्त होतो आणि गंगा सागर तीर्थाचे पुण्य लाभते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. सत्ययुगात कपिल मुनींनी आपल्या मातेला येथेच सांगितलेल्या धार्मिक कथा आहेत. सिंहस्थ कुंभमेळा पेशवे काळापर्यंत नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे हे मूळ स्थान मानलं जात होतं. सगळ्यात पहिल्या कुंभमेळ्याची जी सुरुवात आहे ती इथून होत होती. आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे कुंड व गायमुख. येथे पाणीसाठा असणारी व गायमुख असलेली पवित्र कुंड आणि तलावं आहेत. आणि या परिसरात भगवान राम, शिव, हनुमानजी, सीता, लक्ष्मण यांची सुंदर असे मंदिरे आपण बघतायत. तर तुम्ही बघताय स्क्रीनवर अतिशय सुंदर असं हनुमान मंदिर देखील इथे आहे. हे जे तुम्हाला सांगितलं मगाप्रमाणे, की गायमुखातून पाणीसाठा असणारी गायमुख असलेली पवित्र कुंड इथे आहेत. आणि खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे, की तिथे आजूबाजूला खूप छान छान झाडी डोंगर आहेत. तिथे अतिशय मनमोहक असं हे वातावरण आहे. वाचून घेतो सर. हे तीर्थ 11,32,000 वर्ष प्राचीन तीर्थस्थान आहे. या तीर्थावर प्रथम कुंभमेळा भरत होता. आजही इथं सिंहस्थ कुंभमेळा होतो. या तीर्थांवर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते. या तीर्थाला सत्ययुगामध्ये भगवान कपिल आपल्या आईला साख्यांख शास्त्राचे उपदेश देऊन स्वर्गाला पाठवले. त्यामुळे तीर्थ मातृगाया झाले आहे. इथे स्नान करून आपण आपल्या आईचे नाव घेऊन पाणी पिल्यावर मनुष्य मातृऋणातून मुक्त होतो. या तीर्थावरती श्रीराम व भगवान शंकराची भेट झाली होती. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावर जात असताना कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे या गावाचं नाव कावनाई पडलं. या तीर्थावर संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला जल पाजून जिवंत केलं. या तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना उपदेश दिले. या तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागले आहेत. हे स्थान या धर्माच्या रक्षार्थ तुमचा जन्म झाला आहे. या स्थानामुळे महाराष्ट्रात प्रत्येक गावात हनुमानाची स्थापना करा असे उपदेश समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना दिले होते. येथे गजानन महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. नंतर ते शेगावला गेले. येथे शिवमहारुद्र अभिषेक, गंडयोग शांती आणि सत्यनारायण महापूजा इत्यादी धार्मिक विधी, होम हवन, पूजा केली जाते. अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे, जिथे कुंभमेळ्याची सुरुवात, जिथे गजानन महाराजांनी जी काही 12 वर्ष तपश्चर्या केली आहे आणि तिथूनच हा उपदेश सगळ्यांपर्यंत पोचला आहे. शिवाजी महाराजांचे इथे पूर्ण महापुरुषांचे, त्याचप्रमाणे सर्व संत ज्ञानेश्वरांचे, हनुमानांचे, शंकरांचे या ठिकाणी पाय लागले. अतिशय सुंदर अशी बघण्यासारखी जी ही जागा आहे ती नाशिक जवळच आहे. तर नक्की आपण तिथे सगळ्यांनी जावं. बाजूलाच त्यांचं जे शंकराचार्यांचं मंदिर आहे, तिथे अतिशय सुंदर असं स्थान हे आहे. या स्थानापासूनच आपण जी आहे ती गावामध्ये हनुमानाची मंदिरांची स्थापना करायला सुरुवात केलेली आहे. शेगावचे गजानन महाराज जे आहे त्यांचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. पण तिथे आपल्याला व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ तिथे काढला गेला नाही. पण अतिशय सुंदर आणि अतिशय स्वच्छ गजानन महाराज म्हटलं की अतिशय सुंदर स्वच्छता, सगळ्या ठिकाणी देखणं सुंदर असं वातावरण आणि सुंदर असं जेवण
याला खूप महत्त्व आहे. गजानन महाराज म्हटलं की सगळी अगदी डोळ्यासमोर येते ती एकदम स्वच्छता. तर तुम्ही नक्की तिथे एकदा व्हिजिट करा जर तुम्ही नाशिकच्या अराउंड असाल. आणि पावसाळ्यात मेन म्हणजे अतिशय सुंदर असं दृश्य तुम्हाला आजूबाजूला बघायला भेटेल असं हे सुंदर ठिकाण म्हणजे कावनाई. पासून 65 किलोमीटर असलेलं हे कावनाई आणि तीर्थक्षेत्र आणि ह्या कुंभमेळ्याची जी सुरुवात होते ह्या कावनाई पासून इथे गायमुख आहे. तर ह्या ठिकाणापासून कुंभमेळ्याची सुरुवात होते. तुम्ही जर नक्की या ठिकाणाला भेट द्या. निसर्गरम्य वातावरण आहे आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते.